ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान महाविष्णूंचा अंश म्हणजे साक्षात ब्रह्मदेव आणि त्यांचे दोन अंश म्हणजे महाराणी शतरूपा आणि तिचा पती स्वयंभू, ह्या जोडप्याला पुढे प्रियव्रत आणि उत्तानपाद या नावाचे दोन पुत्र झाले. भगवान वासुदेवांचाच अंश, त्यांचीच कला ह्या दोघांमध्ये असल्यामुळं, त्या कलेपासूनच ह्या दोघांचा जन्म झालेला असल्याकारणानं हे दोघे जगताच्या संसाराच्या कल्याणामध्ये, त्या कार्यामध्ये सदैव मग्न होते, स्थित होते, तत्पर होते. हा जो उत्तानपाद राजा होता त्याला सुनीती आणि सुरुची अशा दोन राण्या होत्या. जाये उत्तानपादस्य सुनीती सुरुची तयोः सुरुची प्रेयसी पत्युः नेत्रा यत् सुतो ध्रुवः. उत्तानपाद हे नाव सुद्धा लक्षात घेण्यासारखे आहे. सतत ज्यानं आपले पाय वर ताणून ठेवलेले आहेत, खाली पाय कधी आलेच नाही. याचा अर्थ आपल्या राज्याचा सतत विस्तार करण्याच्या नादात, करण्याच्या कामात व्यग्र असल्यामुळं त्याचे पाय खाली जमिनीला टेकलेच नाही. इतका त्याचा साम्राज्य विस्तार खूप मोठा होता. आणि राज्य नुसती जिंकून चालत नाही, जिंकलेल्या राज्यांची व्यवस्था सुद्धा नीट लावावी लागते. त्या दृष्टीने हा जगताच्या रक्षणासाठी अतिशय तत्पर असलेला उत्तानपाद राजा, त्याला दोन पत्न्या होत्या, राण्या होत्या. एकीचं नाव सुरुची आणि दुसरीचं नाव सुनीती. उत्तानपादाला सुरुचीपासून उत्तम नावाचा पुत्र झाला आणि सुनीतीपासून ध्रुव नावाचा पुत्र झाला. जी सुरुची होती ती अतिशय सुंदर होती आणि उत्तानपाद राजा त्या दृष्टीने तिच्या तुलनेत वृद्ध होता. वृद्धस्य तरुणी विषम. म्हाताऱ्याला तरुण पत्नी ही विषासारखीच असते, कारण ती जे सांगेल ते त्याला ऐकावं लागतं, आपली ताकद नसली तरी सुद्धा नाईलाज असतो. ही जी सुरुची होती दिसायला सुंदर होती आणि त्यामुळं ती उत्तानपादाला आपल्या बोटावर नाचवत होती. आणि जी सुनीती होती ती अत्यंत पतिपरायण होती, पतिव्रता होती, पतीची भक्ती करणारी होती. पण सर्वसामान्य माणसाला ज्याप्रमाणे रुचीप्रमाणे वागायला आवडतं, नीतीप्रमाणे वागायला आवडत नाही. नीतीप्रमाणे वागणारी माणसं खूप कमी असतात, पण आपल्याला आवडतं म्हणून करणारी माणसं जास्त असतात. तसा हा उत्तानपाद राजा सुरुचीच्या मागे जास्त लागला, ज्याकडे जास्त लक्ष द्यायला लागला, जास्त ध्यान द्यायला लागला आणि त्या सुरुचीच्या पोटी उत्तम नावाचा पुत्र प्राप्त झाला. जो पुत्र झाला त्याचं नाव उत्तम ठेवलं. चांगल्या रुचीतून उत्तम मिळेल, कुठलीही गोष्ट उत्तम मिळू शकेल, पण ती शाश्वत असेल का हा प्रश्न आहे. याचा विचार करायला लागेल. सुरुचीच्या मागे धावता धावता त्याच्यातून मिळणारं जे फळ आहे हे उत्तम जरी झालं, उत्तमाचा आग्रह धरण्यासाठी जर सुरुचीच्या मागे जरी आपण गेलो तरी ते मिळणारं फळ हे शाश्वत असेल का, कायम टिकणार असेल का, चिरकाल राहणार असेल का, हे बघावं लागतं. या कथेमध्ये सुद्धा विषय येतो की हा उत्तम तुलनेनं खूप कमी जगला आणि सुरुची सुद्धा पुढे एका जंगलाच्या वणव्यामध्ये भस्मसात झाली. माणसाची रुची सुद्धा कायम राहू शकत नाही, ही रुची बदलत जाते आणि जसची रुची बदलत जाते त्याप्रमाणे उत्तमाच्या कल्पनाही बदलत जातात. म्हणजेच एका वेळेला एका ठिकाणी जे एक उत्तम वाटलं ते पुढच्या क्षणी, पुढच्या वेळेला, पुढच्या जागी तसं वाटेल असं नाही. ध्रुवाच्या आख्यानातून बोध जर काही घ्यायचा असेल तर हा घ्यायला पाहिजे
की सुरुची आणि उत्तमाच्या मागे न लागता जी सुनीती आहे आणि तिचा जो पुत्र ध्रुव त्यांच्या मागे लागलं पाहिजे. वागायचं असेल तर सुनीतीनेच वागावं, नीतिमत्तेला धरून वागावं. आणि असं नीतिमत्तेला धरून जेव्हा आपण वागू तेव्हा त्याच्यातून जे काही आपल्याला मिळेल हे ध्रुव असेल, निश्चित असेल, स्थिर असेल, दीर्घकाल टिकणार असेल, शाश्वत असेल. कथेकडे येऊया. तेव्हा एकदा सुरुचे पुत्रम अंकम आरोप्य लालयन उत्तमम नारुरक्षंतम ध्रुवम राजाभ्यनंदत. सुरुची जेवढी उत्तानपादाला प्रिय होती तेवढी सुनीती प्रिय नव्हती. कारण माणसाला कोणी शहाणपणाच्या नीतीच्या गोष्टी सांगितल्या तर ते ऐकवत नाही, पटत नाही. वक्ता श्रोताच्या दुर्लभा अप्रियस्य पथ्यस्य वक्ता श्रोताच्या दुर्लभा असं म्हटलं. तुमचं हितकारण आणि पथ्यकारक असं जे काही बोलणं आहे असा ऐकणारा श्रोता खूप कमी असतो आणि बोलणारे कमी असतात. तेव्हा ह्या उत्तानपादाचं लक्ष जास्त करून सुरुचीकडेच होतं आणि सुनीती त्या मनाने त्याला अप्रिय होती. झालं असं, एकदा ह्या उत्तानपाद राजाच्या मांडीवर सुरुचीचा मुलगा उत्तम हा लाडात येऊन बसला आणि राजा सुद्धा त्याचं प्रेमानं कौतुक करत होता, लाड करत होता. त्याच वेळेला सुनीतीचा मुलगा ध्रुव राजाची जी दुसरी मांडी रिकामी होती त्या मांडीवर बसायला लागला. पण हकतकार म्हणाले उत्तमम नारुरुक्षंतम ध्रुवम राजाभ्यनंदत. उत्तमाचं स्वागत केलं, उत्तमाचं कौतुक केलं, त्याच्यावर प्रेम केलं. पण जेव्हा हा ध्रुव राजाच्या मांडीवर बसायला लागला राजानं त्याचं स्वागत नाही केलं, त्याचं अभिनंदन नाही केलं. तथा चिकीर्षमानंतम सपत्न्यास्तनयन ध्रुवम सुरुची शृणवतो राज्ञा शैर्षम आहाती गर्विता. आणि त्यावेळेला अहंकारानं गर्वानं ताठर झालेली भरलेली ही घमंडी स्त्री सुरुची जेव्हा हा ध्रुव उत्तानपादाच्या मांडीवर बसायला लागला तेव्हा त्यांनी बघितलं की आपल्या सवतीचा सुनीतीचा हा मुलगा महाराजांच्या मांडीवर बसायचा प्रयत्न करतोय. तेव्हा तिने त्याची निंदा केली, लागट त्याला बोरली, अतिशय ईर्षेनं त्याला म्हणाले नवस्थ नृपते धृष्ण्यम भवान आरोढुमरती न गृहीतो मया यत्वम कुक्षावपी नृपात्मजः. अरे तुला कळत नाही, ह्या राजसिंहासनावर बसायचा तुला अधिकारच नाही, तुझी पात्रता काय? जरी तू सुद्धा राजाचा मुलगा असला तरी तू माझ्या कुशीत जन्माला आलेला नाहीयेस, माझ्या गर्भातून जन्माला आलेला नाहीयेस. त्यामुळे या राजसिंहासनावर बसायचा तुला कुठल्याही प्रकारचा अधिकार राहत नाही. अजून बाळा तू लहान आहेस, अडाणी आहेस, तुला काही कळत नाही, जगाचे व्यवहार तुला माहिती नाहीत, तुला हेही माहिती नाही आपण दुसऱ्या कुठल्या तरी यशकशित स्त्रीच्या पोटी जन्माला आलो. आणि हे माहिती नसल्यामुळं सर्वसामान्य जीवांना दुर्लभ असलेल्या विषयांची तू लालसा धरतोय, ह्या राजाच्या मांडीवर बसायचा प्रयत्न करतोय. तपसा राज्य पुरुषम तसेवानुग्रहेण मे गर्भे त्वं साधयात्मानं यदि इच्छसी नृपासनम. तेव्हा तुला खरोखरच जर या राजसिंहासनाची अपेक्षा असेल, इच्छा असेल, हाव असेल, लालसा असेल, उत्तानपाद राजाच्या मांडीवर बसायचा योग यायला हवा असेल तर पहिल्यांदा भगवंताची उपासना कर, भगवंताची भक्ती कर, नारायणाची प्रार्थना कर. आणि ती भक्ती उपासना प्रार्थना करून मागायचं काय त्याच्याकडे की भगवंता मला ह्या सुरुचीच्या पोटी जन्म दे, माझ्या पोटी जर तू जन्माला आलास तरच तुला ह्या उत्तानपादाच्या मांडीवर बसायचा अधिकार मिळेल, तरच तुला या राजसिंहासनावर बसायचा प्रयत्न योग मिळेल.
संधी मिळेल, अधिकार मिळेल, हे सगळं ऐकलं. आज 5.5 वर्षाचा मुलगा हो. काय झालं असेल त्याचा, काय विचार मनात आले असतील, पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.